ऐका हो ऐका, काठापूर मधील सर्व ग्रामस्थांना महत्वाची सूचना आहे. आपल्या ग्रामपंचायत ठरावानुसार 3 मान्याच्या ठरावानुसार आपल्या ग्रामपंचायत मध्ये हगलदारी गाव आपलं मुक्त करावायचं होतं. त्या निमित्ताने संडास नसणाऱ्या ग्रामस्थांना संडास बांधण्यासाठी दिलेली मुदत आज रोजी संपत आहे. हो, तरी उद्यापासून जो ग्रामस्थ उघड्यावर संडासला बसणार त्याला ग्रामपंचायत तर्फे 1200 रुपये दंड करण्यात येणार आहे. हो. नंबर 2, जो उघड्यावर संडासला बसणारा व्यक्तीस पकडून देईल त्याला त्या ग्रामपंचायत तर्फे 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. हो, तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे. हो. मला लगीन कराय पाहिजे, चिकनी चिकनी बायको पाहिजे. मला लगीन कराय पाहिजे, चिकनी चिकनी बायको पाहिजे. देवा रे देवा, वाटूळ झालं साऱ्या आयुष्याचं, माझं नशीबच फुटकं. तुला काय झालं गळ गाड्या? घरात एक सुंदर बायको असते ना, दुसऱ्या लग्नाचं सुस्त कसं? आणि तू सुंदर नाही असं कोण म्हणत? मग काय म्हणता, मला लगीन करायला पाहिजे चिकनी चिकनी. अगं ती गाणं गुणगुणत होतं मी. आणि एवढा आवडून सोडून कुठं निघला? आपल्या बाबाचं लगीन आहे, ठाऊक नाही का तुला? होय की, आत्ता आवर आवर लवकर आवर. चिकनी चिकनी बायको पाहिजे, मला लगीन कराय पाहिजे, चिकनी चिकनी बायको पाहिजे. ओ आवरा लवकर. मला लगीनची हवी गाडीची, मला लगीन कराय पाहिजे, चिकनी चिकनी बायको पाहिजे. चावी या कार्ट्याने चावी कुठं टाकून दिली? हा या मला लगीन. आवराला आवलं चला. बाटली बाहेर चला लवकर, टाइम झालाय. ही गाडी गाडी तोड. या गाड्या दैले. हो बाबा, गाडी राहू दे, मला कॉलेजला जायचंय. तुला काढलं जायचे का? हा, घे चावी. बाटली बाई फटफटी चावी आणा बरं. आता फटफटीवरच जायचं का? मग काय आता? घ्या ही चावी. जुनं ते सोनं घे, चल. बस घे आता, कोणाची वाट पाहत आहे? आधी करा की चालू. पाटील, राम 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 राम. आता पाटलिंबायचा नाटा बघा चालायचा ना गौरे. चला पाटलिंबाई चला. काय करता सगळं? पाटलिंबाईचा नकरा माहिती आहे तुम्हाला? अहो, पोराचं लगीन सुरू झालं की आता? चला चला चला, टाइम झालाय जरा. तंबाखू आपली वाटी इकडे घ्या. करा करा करा. शुभमंगल सावधान. वेदीच्या कळसाशी सावध असा, टाळी आता वाजवा, शुभमंगल सावधान. नवरा नवरीचं लगीन झालं, उधळा की सारेच फुल. नवरी बाई तू थोडीशी हास, नाव घे तू धन्याचं खास. लवकर घ्या ना नवरी मुलींनी नाव पटकन. नाव घे म्हणताच पोरी झाल्या गोळा, नाव घे म्हणताच पोरी झाल्या गोळा. बाबूरावांचं माझ्यापेक्षा पोरींवरच डोळा. नाव घे. भागाबाई, तू तर रोजच दिसशील, त्यात काय नवल नसेल, पण पोरी पाहायला माझ्याकडे फक्त आजचा दिवस असेल. मी घेऊ.
वाटीत वाटी कशाची वाटीत वाटी खिराची वाटी काय आमचं बाबूराव दादा लय गाठी आता मी केळीच्या पानावर पाय कसा ठेवू केळीच्या पानावर पाय कसा ठेवू अहो लग्नच झालं नाही तर नाव कसं घेऊ ए सगुने भांडी बिंडी भरून घे सगळी काही माग ठेवू नको बाकी. अहो सखूबाई असं कसं म्हणता तुम्ही एक चमचा बी मागं ठेवायची नाही बघा म्या. बरं बरं पाटील बाद झालं की आता उरका. काय टाइम झालं होय. चला चला रात होईल चला. नवनाथ काय नवनाथ काय रे सती नवनाथ नवनाथ पाठवून नाही आहे ना लवना बाबू देशाल लवकर कुठं बाबू चप्पल अरे धन्या तू सकाळी दौंडी ऐकली का नाही? हा ऐकले ना. कोणती? ती काहीतरी ओरडत होती गावात मी नाही ऐकलं एवढं पण होतं काहीतरी. अरे जो कोणी उघड्यावर बसन ना उघड्या माही रे बघी होते हा हा ते उघड्या ते कळालं हा ते ना त्याला 1200 रुपये दंड आहे. हा. आणि जो कोणी पकडून देईन ना हा. त्याला 200 रुपये काय बक्षीस आहे. बोलतोस हा जाऊ दे आपल्याला काय करायचं आपल्याकडे आहे संडास. अरे आपल्या का असून काय करतो मग? त्या बाबूरावकडे नाही ना. कोण बाबूराव नवर देव हा अरे मग मारलीच उद्या सकाळी मला कामच तेवढं पाण्यातच ठेवतो चालेल चालेल. आणि उद्या तर 200 रुपयाचं बक्षीस जाण्याच. मला किती द्यायची? तुला पाहावं लागतं. पाणी आणि पाणी. अगं जा की नवरात्र आहे. काय हो इकडे दमच धरवत नाही लग्न ना झालं कुठे तर लगेच इकडे इकडे. अगं बाई तसं नाही काय महत्वाचं सांगायचे बस इथं. पण कसं सांगू तुला? तुम्ही लाजता का? अगं लाजत नाही पण मला पण कसंच वाटतंय. सांगा की लवकर माणसं काय म्हणतील. तू ना उद्यापासून लवकर उठायला शिक. काहीतरीच काय बाई आपल्या घरी शौचालय नाही ना. काय लग्न जमताना म्हणाले शौचालय आहे आणि आता म्हणताय की नाही. शांतीस अगं गावाची पाणी ना तेच आपलं शौचालय. मग काय उद्यापासून पाणी जाऊ. म्हणून सांगतो उद्यापासून लवकर उठायला शिक. आणि रस्त्याच्या कडेला ना कुठे बसायचं अंधारात कोण नाही बघत. असं कुठं बी उघडं बसायचं हे जर माहिती असतं तर लगीनच केलं नसतं. बाबूराव अहो सगळी लोक तिकडे आत आणि तुमचं काय चाललंय इकडे बाहेर? कुठे काय उभं राहिलंय? काय कळलं रे? काय कळलं? मामत्व नाही का हा? मामत्व नाही का काय? मामीची पप्पी ए उठ. कशाला? अरे बाहेरून जाऊन ये. मला नाही जायचं. उठ. अरे बाब्या गप्पड की कशाला गोधडी ओढतोय. म्हातारी पण आहे ना आमची. सकाळी सकाळी रोज नव कर जागा शोधून काय हो बाबूराव काय शोधता जागा बघून तुम्ही रस्त्यावरच बसता. कोण 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 बसत आहे? तुम्ही कोण? अरे मी बसाय नाही आलो. खरंच का? मी बघाय आलो तुझ्यासारखी कोणी तर रस्त्यावर बसत येते. ते माग काय करते ना चिंपाट? अरे हे ते आपलं आणलंय असंच झाडांना पाणी घालाय.
झाडांना काय नाही लागत तुला नको जातो मी. लय पोट आवडीत निघाला का हो? काय नाही जातो घरी. का हो? आहे ना तू बघ. आईला गेलं रे आज 200 रुपये बुडालं माझं. जाऊ दे उद्या पाहू आता. उद्या याच्यावर पाळतच ठेव. काय हो, काय झालं? आता काय सांग तुला. पोट दुखतंय का? नाही काय ना मुर्द्या, काय झालं असं वरडायला? आता कसं सांगू तुला. सांग, कसं बी सांग. अगं आई तिथे रस्त्यावर घेऊन तो बसाय तू दाण्या उभाच होता. तो दाण्या काय करतो? काय करतो त्याने जर पाहिलं असतं ना मला तर गावात 1200 रुपये त्याने द्यावा लागला असता आणि चौक किती गेली असती. अरे बाळा, मग पांदीलाच जायचं. अगं आई पण बाया माणसं जातात पांदीला. सासूबाई, आपण कुठे जायचं? आपण पण पांदीलाच जायचं. ज्यांच्याकडे शौचालय नाही ते पण पांदीलाच जातात. लोकांकडे नाही म्हणून तुम्ही पण मानले नाही का? चला 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 पांदीला, चला पांदीला, चला पांदीला बिगी बिगी, चिंपाट घ्या हातामध्ये दोघी तिघी. आली आली ग भागाबाई, आली आली ग भागाबाई, हिच्या घरी शौचालय नाही, हिच्या घरी शौचालय नाही. भागाबाई रुपान देखरेखनी, लग्न केलं मोठ्या थाटानी, लग्न केलं मोठ्या थाटानी, हिच्या घरी शौचालय नाही. आली आली ग भागाबाई. थांबा, यात एक क्षणही थांबला नाही. अगं काय झालं पोरी? अगं थांब 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 जाऊ नको थांब. मग काय मी रस्त्यावर बसून की पांदीला जाऊ? अगं थांब की, आपण बांधून सोचलं जेव्हा वाचेल तेव्हा यायला. अगं थांब आई. अहो दाजी, अहो दाजी, अहो जातो आम्ही, आता राहो एकटेच तुम्ही, आता राहो एकटेच तुम्ही. अहो एकटा कुठं आहे ना मी त्याची आई. अगं आई कुठं पण गंमत नको ना करू. तू चाल चल. अरे पकड की तिला. अरे दीपक दीपक इकडे 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 लवकर ये. अरे तो बाबा किती अडवाणी करायला लागले.